नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असतील तर माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तसं कसं लेक्चरला गेले हार्मोनियमचं ते लेक्चर वगैरे चालू होतं. मग नंतर नाही का दुसरं लेक्चर चालू झालं कडू सरांचं. त्या टाईमला आम्हाला नाही का प्रॅक्टिकल लिहायचे होते. आम्हाला प्रॅक्टिकल खूप राहिलं होतं नाही का आमचं लिहायचं. मग प्रियंका आणि मी नाही का गौऱ्या आपली प्राची आणि नाही का माणसाच्या मागं बसून आम्ही दोघींना प्रॅक्टिकल लिहित बसलो होतो. आम्ही थोडं मागं राहिलो होतो. मग दोघी एकदम मस्त लेक्चर वगैरे अटेंड करत होते. मग वर्गातून बाहेर आलो आम्ही क्लास वगैरे झाल्याच्यानंतर. मग बाहेर नाही ग्राउंडमध्ये 11वी-12वीची पोरं नाही का लंगडी घालत फिरत होते. म्हणलं काय विषय तर नाही का यांचं फिजिकल टेस्ट होती. त्यात खूप सारे पोरं होते नाही का. मग त्यांची लंगडी घालायला चालू होतं. तर आम्ही गेटच्या बाहेर आलो. मारुती भेटले इथं. थोडे गप्पा वगैरे केल्या, कारण मग मस्ती खूप जास्त नाही का एकदम थोडंसं टाईमपास वगैरे केला. मग तेव्हाच नाही का गौरीने नाही का प्रियंकाला काहीतरी बोललं नाही का. मग प्रियंका लागली गौरीला चांगलं मारायला. त्यांची दोघींची मस्ती चालू होती. मग इथं नाही का आम्ही चढून देत होतो तिला. मग ती जास्तच चिडचिडत होती. नंतर ते कामाला वगैरे गेले. मग आम्ही नाही का दुर्गात गेलो. थोडं भूक लागली होती नाही का. मी सगळी नाश्ता करून येतो नाही का, तरी आम्हाला भूक लागते. तरी म्हणलं नाही का खावं नाही का 12:30पर्यंत नाही का भूक लागणारच नाही का. मग नाश्ता वगैरे केला मस्तपैकी. मग चप्पल पण घ्यायची होती मला नाही का भोसरीतून. मग चप्पल वगैरे बघायला गेलो भोसरीतच. मग ह्या दुकानात का मला चप्पल एवढी काय आवडली नाही. सँडल बघितली इथं तर आवडली नाही. मग दुसऱ्या दुकानात मी घेतली सँडल, जी की नाही व्हिडिओ काढला मला नाही का भेटलंच नाही. मी काढलंच नाही व्हिडिओ. मग घरी जाऊन दाखवतो तुम्हाला कसा चप्पल घेतली. तर ही वाली चप्पल नाही का घेतली. सँडल मी घेणार होते पण मी चप्पल ही आवडली म्हणून मी ही घेऊन आले. संध्याकाळच्या टायमाला नाही का मला टाकी भरायला जायचं होतं ना, त्याच टायमाला म्हणलं थोडं जेवण वगैरे करावं. त्याच्या पहिले नाही लाईट गेली. मग जेवण वगैरे केलं. मग लाईट आली. मग मोटर वगैरे लावलं. मग वर गेले आणि मग झाडामध्ये बघितलं हे नाही का नवीनच काहीतरी झाड आलं नाही का. बाजरीचं आहे का गहूचं का ज्वारीचं काय कळत नाही आहे. तर आलं एक नाही का मस्तपैकी असं ते त्याला असं काहीतरी लागले त्याला असं धान्य त्याला. आता माहीत नाही कशाचं झाड आहे ते. आणि तर मस्तपैकी नाही का वेल पण एकदम भारी आली नाही का. वटाण्याच्या थोड्या दिवसांनी वटाणे पण लागतील झाडाला मस्तपैकी. आणि ते नसूनचं झाड पण छान आले. ह्याला पण थोड्या दिवसांनी काही दिवसांनी त्याला पण नाही का नसून लागायला वगैरे चालू होईल तिलाच. मस्तपैकी नाही का असं गुलाबाचं झाडाचे नाही का कळी पण आली गुलाबाची मस्तपैकी. मग नाही का टाकी वगैरे भरणं चालू होतं. मग संध्याकाळचं वातावरण खूप मस्त पक्षी वगैरे इकडे तिकडे उडत असतं नाही का. मग टाकी जास्त टाईम पण झाला. मग टाकीवर भरायला आलती. मग म्हणलं पटकन जावं खाली. मग टाईम पण झाला होता. परत स्वयंपाक करायची पण टाईम होती. मम्मी त्याने का हॉस्पिटल गेले का माझ्या आजीला बरं नाही का हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मम्मी ते नव्हती. मग हे बिट्टू नाही का मम्मीला शोधत शोधत खाली आला. माझ्या मम्मीला नाही का तो आई आई म्हणतो. त्याच्या मम्मीला तो मम्मी म्हणतो. तर मम्मी आई 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 करत नाही का शोधत होता पूर्ण घरभर. मग त्याला व्हिडिओ कॉलवर बोलून दिलं मम्मीशी. तर थोडा चांगला नाही का खुश राहिला आणि आवडत होता बघा खूप. असं काहीतरी चॉकलेट खाऊन आलं तर पूर्ण तोंडाला लावून नाही का पूर्ण चॉकलेट पूर्ण तोंडाला लागली होती त्याच्यात. नंतर मम्मी वगैरे आली. पनीर घेऊन आली ती मम्मी मस्तपैकी. आम्ही पनीर भुर्जी केली आणि दही पण आणलं होतं मम्मीने येताना. मग भाजी वगैरे गरम वगैरे केली मस्तपैकी नाही का. पनीर भुर्जी झाल्याच्या नंतर आम्ही मस्त दहीसोबत मस्त खाल्लं. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.